नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मध्ये तुम्हाला गट कचा जर फॉर्म भरायचा असेल आरटीओ एएमव्ही या पदासाठी आणि यापूर्वी तुमचं जर प्रोफाईल बनलेलं नसेल किंवा काहींचं प्रोफाईल बनलेलं आहे पण सर ते अपडेट नाहीये, बघितलंच नाही नंतर मी, तर अशा दोन्ही उमेदवारांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. प्रोफाईल कसं बनवावं, कसं अपडेट करावं, प्रोफाईलमध्ये माहिती भरताना काय काय माहिती विचारली जाते आणि ती माहिती टाकताना काय काळजी घ्यावी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही पण बघा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि याच्यावरती अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुमचा प्रश्न टाका, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येतो. चला तर मग आपण बघूया की कॅटेगरी समांतर आरक्षणानुसार कोणते कागदपत्रांची माहिती इथे भरावी, फॉर्म कुणाच्या नावाने भरावा, परीक्षा सेंटर कसं मिळणार आहे, त्यासाठी काय काळजी घ्यावी आणि या चुका झाल्या तर तुम्ही इलिजिबल होऊ शकत नाही, कारण फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्ही अप्लाय करतात नॉट इलिजिबल असा ऑप्शन येतो. सो त्यासाठी प्रोफाईल प्रॉपर क्रिएट करणं किंवा अपडेट करणं गरजेचं आहे. चला वन बाय वन आपण बघूया. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आरंभ बॅच 3.0 एएमव्हीआयच्या विद्यार्थ्यांना आम्ही चालू केलेली ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला 30% ऑफ पण आहे. सो या बॅचमध्ये शिकवणारी पूर्ण टीम तुमच्या समोर आहे. यांचे डेमो लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल पण आहे, तुम्ही लगेच जॉईन करू शकता. ओके, सो या संदर्भात काही अडचण असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिला, त्यांना तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, दोन मुद्द्यांमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. पहिले म्हणजे प्रोफाईल बनवायचं असेल तुम्हाला, प्रोफाईल बनलेलं आहे पण प्रोफाईल अपडेट नसेल तर काय करावं, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, प्रोफाईल बनवलेले नसेल अशी नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी प्रोफाईल कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वन बाय वन आपण जाऊया. पहिले तुम्ही वेबसाईट ओपन करा, mpsc.gov.in ह्या वेबसाईटला ओपन केलं, तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. ह्या विंडोवरती गेल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचंय कुठे, ऑनलाईन फॅसिलिटी नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यामधला पहिलाच पॉईंट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम. दोघांनाही, ज्यांचं प्रोफाईल बनलेलं असेल ज्यांना बनवायचं असेल दोघांना इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर समोर विंडो येते. आता ज्यांचं प्रोफाईल बनलेलं असेल त्यांनी लॉग इनवर जायचं आहे, आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. ज्यांचं बनलेलं नाही अजूनपर्यंत त्यांनी मात्र न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग इथून पुढे दोन गोष्टी तुम्हाला सांगतोय. प्रोफाईल बनवलेलं आहे पण प्रोफाईल अपडेट नसेल तर काय करावं. मग त्यांनी काय करायचं आहे, तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला हे प्रोफाईल तुमचं ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तिथे अनलॉकचा ऑप्शन येतो, अनलॉक करायचा आहे. अनलॉक करून प्रोफाईल एडिट करायचा आहे आणि प्रोफाईल एडिट करून परत एकदा काय करायचं आहे, लॉक करायचं आहे आणि मग तुम्हाला अप्लाय करायचं. आता अप्लाय कसं करायचं पुढे मी तुम्हाला सांगतोच आहे, या व्हिडिओमध्ये पुढे सांगतोच आहे. ओके, आता ज्यांचं बनलेलं नाहीये त्यांना प्रोफाईल बनवावं लागेल. त्यासाठी रजिस्ट्रेशन नावाची प्रोसेस त्यांना फॉलो करायची, जी तुम्हाला मी आता सांगितलं. रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं. बघा विंडो, पहिले रजिस्टर करायचं तुमचं नाव, फील्ड मॅन्डेटरी असणार स्टार केलंय, ईमेल आयडी टाकायचा तुम्हाला. आता ईमेल आयडी टाकताना चेक करून घ्या ईमेल आयडी चालू आहे का, चालू असावा लागतो, नाहीतर त्याला ओटीपी येतो, नाहीतर मग ईमेल आयडी बनवावं लागेल तुम्हाला. नवीन नवीन बनवून घ्या, पण तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड. ईमेल आयडी टाका, गेट ओटीपी करा, ईमेल आयडीवर ओटीपी येतो तो टाकून द्या आणि व्हेरीफाय करून घ्या. सेम मोबाईल नंबर टाका, हा पण चालू असावा, गेट ओटीपी करा, ओटीपी येतो, व्हेरीफाय करून घ्या. आणि मग नंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा, हा पासवर्ड व्यवस्थित टाका, हा तुम्हाला थ्रूआउट लक्षात पण ठेवायचा आहे. कन्फर्म सेम पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची, जी एकदा टाकतो आपण ती बदल करता येत नाही, सो काळजीपूर्वक टाका. हे टाकून झालं की पुढे तुम्ही येतात, सिंपल माहिती भरायची, ही विशेष नाही. तुमचं चाइल्डहुड निक नेम टाका, त्यानंतर तुम्हाला फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड कोण त्याचं नाव टाका, त्यानंतर ब्लड ग्रुप जो काय असेल लगेच चेक करत बसू नका. सर माझा AB पॉझिटिव्ह होता मी टाकला, काही प्रॉब्लेम नाही, टाकून द्या. त्यानंतर तुम्हाला 12वी कधी कंप्लीट केली त्याची माहिती भरायची, साल भरायचं आहे फक्त. त्यानंतर तुमच्या टीचरचं नाव टाकायचं, 12वी तुमचे टीचर, ते काय चेक नाही करणार तुम्हाला, सर मी जाधव नव्हतं मी टाकून दिलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर फेवरेट स्पोर्ट पर्सन जो असेल त्याचं नाव टाका, हा कॅप्चा टाका आणि रजिस्टर करून टाका. हे रजिस्टर झाल्यानंतर तुमच्या समोर विंडो ओपन होते. कोणती विंडो ओपन होते, परत एकदा ही विंडो ओपन होते तुमच्या समोर, बघा ही विंडो. आणि मग इथून तुमचं रजिस्टर झालंय, आता तुम्ही लॉग इन करणार आहात, बरोबर आहे, लॉग इन करणार. मग लॉग इन क्लिक केलं, तुमच्या समोर अशी विंडो येते बघा. यामध्ये तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आता जे जुने विद्यार्थ्यांचं ऑलरेडी प्रोफाईल आहे त्यांनी लॉग इन केलं की त्यांना ही सगळी माहिती, बघा ही सगळ्या विंडो आहे ना त्या बघायला मिळतील. बघा जसं की तुम्ही लॉग इन केलं की प्रोफाईल क्रिएशन आहे, ज्यांचं बाकी ते प्रोफाईल क्रिएशन जातील. ज्यांचं ऑलरेडी झालंय सर आम्हाला थोडं अपडेट करायचं, त्यांनी काय करायचं, माय अकाउंटवर जायचं. माय अकाउंटवर गेल्यानंतर अनलॉक नावाचा ऑप्शन, तो अनलॉक करायचं, मग तुमचं प्रोफाईल ओपन होतं. कसं ओपन होतं, तसं इथे प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक केलं की तुमचं प्रोफाईल ओपन होतं.
सेम ज्यांचं ऑलरेडी प्रोफाईल बनलेलं आहे त्यांचं पण असंच ओपन होणार आहे. मग त्यांना काय अपडेट करायचं त्या विंडोवर जायचं आणि अपडेट करायचं. आता याच्यात काय काय विचारलं जातं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. 6 विंडो आहे. एक पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ऍड्रेस इन्फॉर्मेशन आहे, अदर इन्फॉर्मेशन आहे, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन आहे, एक्सपेन्स इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट काही अपलोड करावे लागतात ते पण त्यांनी सांगितले. आता डॉक्युमेंटमध्ये दोनच महत्वाचे, फोटो आणि सिग्नेचर. बाकी समांतर आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल, दिव्यांग असाल, अनाथ असाल, स्पोर्ट पर्सन असाल, माजी सैनिक असाल तर त्यांना तिथे मात्र डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. बाकी कास्ट सर्टिफिकेट वगैरे काही अपलोड करायची गरज नाही. पुढे मी सांगतो. वन बाय वन बघूया. पहिले पर्सनल इन्फॉर्मेशन फार महत्वाची आणि हाच मुद्दा किंवा हीच विंडो जास्त महत्वाची किंवा जास्त लेंदी आहे. त्यात पहिले बघा आधारचं, तुमचा आधार असेल तर येस करायचं, नसेल तर नो करा. पण सगळ्यांकडे आहे येस करा. आधारचा नंबर टाका, आधारचं तुमचं नाव जे काय असेल, जे एक्झॅक्टली आधारवर नाव आहे ते टाकून द्या. उलट पालट करू नका, आडनाव पहिले नाव पहिले, असं जे असेल ते ऍज इट इज टाका. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. त्यामध्ये बघा तुमचं सरनेम टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं मिडल नेम टाकायचं. याचा अर्थ काय होतो, तुमचं आडनाव इथे येणार आहे, तुमचं नाव इथे येणार आहे, तुमचं वडिलांचं नाव इथे येणार आहे. खाली परत त्यांनी तुमचं फुल नेम इंग्लिश मध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे. ते ऑलरेडी ऍक्च्युअली इथे काही टाकायची गरज नाही, ते ऑलरेडी होऊन जातं मराठीमध्ये. नसेल होतं करून घ्या. आता ही नोट टाकली बघा, प्लीज एंटर प्लीज एंटर युअर नेम ॲज पर 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. 10वीच्या मार्कशीट वरती जे नाव असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं. फॉर एक्झाम्पल हे असेल नाव ABC किंवा तुमचं पहिले आडनाव असेल, नंतर नाव असेल किंवा वडिलांचं नाव असेल किंवा काही ठिकाणी असे असू शकतं, मी संभाव्यता सांगतोय, नाव असेल, वडिलांचं नाव आणि आडनाव असेल. तर यामधून उचलायचं काय तुम्हाला इथे त्यांनी काय टाकलं, सरनेम म्हणजे आडनाव. मग तुम्हाला आडनाव जर असं असेल तर हे आडनाव उचला, असं असेल तर हे आडनाव उचला. स्पेलिंग मिस्टेक करू नका. जसं नाव तिथे आहे ना आडनाव, ते आडनाव टाकायचं. तुमचं जसं नाव असेल इथे असेल नाव, जसं नाव असेल ते नाव तुम्हाला उचलायचं. जसं वडिलांचं नाव ॲज इट इज स्पेलिंग सेट ॲज इट इज टाकायचं. ओके, ते टाकून झालं. मदर नाव, मदर नेम मध्ये काही फॉल्ट असेल स्पेलिंग काही काळजी करू नका, त्याचं काही गरज पण नाही आहे. इथे जे नाव असेल आईचं नाव ते इथे टाकून द्या. काही ठिकाणी बाई नाव ऍड होतं बघा, पुष्पा ताई, पुष्पा बाई, असं जे असेल 10वीच्या याच्यावर ते इथे टाकून द्या. नसेल त्याच्यावरती तुमचं जुनं असेल फार जुनं तर तुमच्या आईचं नाव जे तुम्हाला माहिती आहे सगळीकडे डॉक्युमेंटवरती ते नाव टाकून द्या. डेट ऑफ बर्थ टाका, ती ऑलरेडी येऊन जाणार आहे, तुम्ही सुरुवातीला टाकली रजिस्ट्रेशनच्या वेळेस, ती ॲज इट इज यात बदल करता येत नाही. जेंडर काळजीपूर्वक टाका, मेलचं फिमेल पण काही मुलांचं झालंय, भविष्यात अडचण येते. हे कम्प्लीट झालं की मग पुढे जायचं. तुम्हाला मोबाईल नंबर इनबिल्ड येणार आहे, ईमेल आयडी पण येऊन जाणार आहे. तुमचा मराठी स्टेटस मॅरिड असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड करा, याने काही फरक पडत नाही, पण जे रिअल आहे तेच टाकून द्याल. नॅशनॅलिटी इंडियन टाकाल तुम्ही इथे आणि मदर टंग तुमची मराठीच असणार आहे, महाराष्ट्रात आहे तर मराठीच असणार आहे. त्यानंतर युअर नेम चेंज, 10वी नंतर तुमचं नाव बदललेलं आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता कोणी टाकायचं, यस करायचं, कोणी नाही करायचं. बघा 10वीला नाव तुमचं ABC होतं. आता मेल आणि फिमेल दोघांच्या बाबतीत असं होऊ शकतं 10वी नंतर, सर आमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. स्पेलिंग मिस्टेक कारण 10वी नंतरचं 12वीचं डॉक्युमेंट असेल, ग्रॅज्युएशनचं असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा वेगळी डॉक्युमेंट आहे त्यावर जर नावात बदल असेल, स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. आणि येस केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, नवीन नाव टाकायचं. तुम्ही येस जर केलं येस तर न्यू नेम तुमचं जे काय नवीन नाव आहे ना ते टाकायचं. ह्या नावाचं हॉल तिकीट येणार आहे, या नावाचं तुम्हाला भविष्यात एक्झामला जाताना आयडी प्रूफ लागणार आहे. दुसरं, स्पेलिंग मिस्टेक असेल आता टाकून दिलं येस करून दिलं तर भविष्यात डेवीच्या वेळेस तुम्हाला त्याला एकतर ॲफिडेविट लागतं किंवा गॅझेट लागतं. हा मुद्दा लक्षात घ्या, याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे. दुसरं काय होऊ शकतं, मॅरिड वुमन असाल, मॅरिड फिमेल असाल, त्यांचं होऊ शकतं सर फादरच्या नावाचे काय डॉक्युमेंट आहे, हजबंडच्या नावाचे काय डॉक्युमेंट आहे. काही हरकत नाही, तुम्हाला नवीन नाव जर हजबंडच्या नावाचं पाहिजे असेल तर नावामध्ये येस करा, हजबंडचं नाव टाकून द्या आणि हॉल तिकीट ह्या नावाने येईल आणि यासाठी तुम्हाला हजबंडच्या नावाचं आयडी प्रूफ लागेल. मात्र हे प्रूफ करण्यासाठी तुम्हाला एक तर गॅजेट लागेल किंवा मॅरिड सर्टिफिकेट दोघांपैकी एक काढणं गरजेचं आहे. आता हार्ड अँड फास्ट नाही, तुम्हाला डीबीच्या वेळेस ते लागणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर तुम्ही रीड राईट अँड स्पीक मराठी करतात का, सगळ्यांना येस तुम्ही करणार आहात. फिजिकल मेजरमेंट जी प्रॉपर आहे ती टाका. तुम्हाला माहिती आहे की AMVA साठी तुम्हाला फिजिकल मेजरमेंट गरजेचे आहे. तुमची हाईट आणि चेस्ट जे लागू आहे त्यानुसार तुम्ही इथे प्रॉपर माहिती भरा. ही जर माहिती चुकीची भरली तर तुम्ही नॉट एलिजिबल दाखवत बघा, कारण तिथे त्यांनी सांगितलंय की तुम्हाला फिजिकल रिक्वायरमेंट आहे RTO साठी, AMVA साठी, त्यानुसार ती माहिती भरा, नाहीतर मग तुम्हाला नॉट एलिजिबल दाखवलं जातं. सो इथे हाईट तुमची जी असेल ती इथे व्यवस्थित प्रॉपर टाका. वेट तुमचं जे लागू आहे त्यानुसार वेट टाका. महिलांसाठी बघा लागू आहे 45 किलोग्राम आय थिंक सो. चेस्ट तुमची जी आहे न फुगवता आणि फुगवून 5 सेंटीमीटर वाढलेली असावी, ते पण इथे टाकायचं आहे. कॅटेगरी इथे काळजी घ्या, तुमची कॅटेगरी कोणती आहे. जे सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार माहिती भरा. फक्त EWS ला त्यांनी सवलत दिली आहे, 27 सप्टेंबर पर्यंत काढलं तरी चालतं, पण जर तेही निघत असेल तरच टाका, नाहीतर भविष्यात अडचण येऊ शकते. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट टाका आणि इथे इश्युइंग डिस्ट्रिक्ट टाका, कोणत्या डिस्ट्रिक्ट मधनं काढलाय, इश्युइंगची डेट टाकायची. नंतर पुढे जातो आपण, डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर कोणाला कोणाला लागतं त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे, काही व्हिडिओ मी घेणार पण आहे.
तर ते व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल, हे कधीच लागते 2026 आणि 27 ह्या इकॉनॉमिकल इयर मधलं लागतं. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर येस करा, त्याची माहिती इथे भरून टाका. त्यानंतर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी असेल तर व्हेरी गुड, नसेल तर नंतर काढलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डीव्हीच्या वेळेस किंवा डीव्ही नंतर सुद्धा, नियुक्तीनंतर सुद्धा दिलं तरी, 6 महिन्यात दिलं तरी चालतं. त्यानंतर पुढे आहे, तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल, दिव्यांगातून फॉर्म भरत असाल, त्याची माहिती भरायची आहे. दिव्यांग व्यक्तीने लक्षात ठेवा, परमनंट तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागतं, टेम्पररी चालत नाही. 40% किंवा 40%पेक्षा जास्त लागू आहे, लक्षात घ्या. ती माहिती तुम्हाला इथे प्रॉपर भरायची. दिव्यांगांवर तुमचं व्हॅलिडेट करायचं आहे, तुमच्याकडे 40%पेक्षा जास्त असावं लागतं. त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट हे ऑनलाईन स्वावलंबन किंवा एसएडीएम वरून काढलेलं असावं लागतं. डिसेबलची माहिती भरायची आहे ही पूर्ण, आणि पुढे अपडेट करायचं आहे. नंतर आहे स्पोर्ट पर्सन. तुम्ही जर स्पोर्टमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला स्पोर्ट पर्सनची माहिती भरायची आहे. बघा, तुमचं कॉम्पिटिशन कोणती खेळला आहे, नेम टाकायचं आहे, पोझिशन टाकायची आहे. आता इथे लक्षात घ्या, गट क च पद आहे. यामध्ये 3 प्रकारच्या कॉम्पिटिशन आपण खेळतो, इंटरनॅशनल लेवलची, नॅशनल लेवलची आणि स्टेट लेवलची. कोणतेही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर चालतं, एकापेक्षा जास्त पण चालतं. पण ह्याच्यामध्ये जो खेळ तुम्ही खेळणार आहात तो एमपीएससी मध्ये इन्क्लूड असावा, हे पण काळजी घ्या. यावरती एमपीएससी सेपरेट परिपत्रक पण दिलेलं आहे, पीडीएफ पण अवेलेबल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ मी घेतलेला आहे, तो एकदा बघून घ्या. दुसरं, ज्या खेळामध्ये तुमचा रँक असावा लागतो, नुसतं सहभागी असून चालत नाही, 1, 2, 3 किंवा मेडल तुमच्याकडे असावं लागतं. आणि ते सर्टिफिकेट जे आहे ना तुमच्याकडे, सर्टिफिकेट पडताळणी अहवाल तुमच्याकडे असावा लागतो. बघा, पडताळणी अहवाल हा कुठून काढावा लागतो, हा तुम्हाला उपसंचालक नेहरू व युवा क्रीडा संचालनालय यांच्याकडनं काढावा लागतो. प्रत्येक विभागाला त्यांचं ऑफिस असतं. हा, ते जर आता तुमच्याकडे नसेल, फक्त तुम्ही अप्लाय केल्याची रिसिप्ट जरी असेल, त्या आधारे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याची माहिती पूर्ण भरायची आहे. हे सगळे विंडो त्याच दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित सर्टिफिकेटवर बघून ती माहिती ते भरायची, ऍड करायची. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन तुम्ही असाल तर त्याची माहिती प्रॉपर भरायची. हे सगळे मुद्दे एकदम सिंपल आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल त्यानुसार इथे माहिती एक सर्व्हिसमॅनची भरायची आहे. त्यानंतर तुम्ही जर महाराष्ट्राचे अंशकालीन कर्मचारी असाल, महाराष्ट्राचे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई होता तुम्ही, त्याच्याबद्दलची माहिती असाल तर येस करून त्याची माहिती भरायची आहे. डोमेसाईल कंपल्सरी, तुम्हाला आरक्षण जर घ्यायचं असेल तर डोमेसाईल लागणार, डोमेसाईल नसेल तर तुम्हाला आरक्षण भेटणार नाही. म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, एनसीएल आहे, पण डोमेसाईल नाहीये, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी नाही, याचा अर्थ असा होतो. जर ते नसेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, तुम्हाला इथे येस करावं लागतं. कारण तुम्ही नोट पण दिली बघा, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. सो ते टाकावं लागेल, त्याची माहिती प्रॉपर इथे भरायची आहे. त्यानंतर पुढे आपण जातो, ऍडिशनल रिझर्वेशन. तुमच्याकडे बघा, जसं ऍडिशनल रिझर्वेशन असेल तर येस करा. प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, अर्थक्वेक अफेक्टेड असेल किंवा अंशकालीन कर्मचारी असाल तर त्याला येस करून त्याची माहिती इथे भरायची. सर्टिफिकेटचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे. आणि जर नसेल तर यू विल नॉट बी कन्सिडर फॉर ऍडिशनल रिझर्वेशन कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव रिस्पेक्टिव्ह ऍडिशनल रिझर्वेशन सर्टिफिकेट. आता हे जे आहेत ना, हे तुम्हाला इथे ऑलरेडी एएमए साठी त्यांना पात्र, म्हणजे आरक्षण नाहीच आहे एएमए साठी. सो इथे असेल तर भरा, नसेल तर नाही भरा, काही फरक पडणार नाही. बाकीच्या पदांमध्ये मात्र क्लिरिकलला आरक्षण आहे. त्यानंतर ऑर्फन असाल तुम्ही, अनाथांची माहिती भरून तुम्ही इथे डिटेल्स टाकू शकता. अनाथ सर्टिफिकेट महिला व बालविकास विभागाकडनं मिळतं. तिथे संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य असेल तुम्ही, सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, ही माहिती झाली पहिली विंडो. ही सेव्ह केली, इथे बघा सेव्ह नावाचा ऑप्शन आहे, इथे सेव्ह केली की तुमच्या समोर अशी ग्रीन कलरची विंडो येते, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. ही झाली पहिली विंडो तुमची कंप्लीट. मग आपण जातो दुसऱ्या विंडोकडे. दुसरी विंडो आहे ऍड्रेस इन्फॉर्मेशन. आता ऍड्रेस इन्फॉर्मेशन भरताना इथे विशेष काळजी घ्या. तुमचा परमनंट ऍड्रेस टाकला, ओके ठीक आहे, पण तुमचा करस्पॉन्डन्स जो ऍड्रेस आहे, जो पत्र व्यवहारासाठी वापरणार आहात, तो जो ऍड्रेस असेल ना, त्या ऍड्रेसवरती जी काही तुमचं डिस्ट्रिक्ट असेल त्या डिस्ट्रिक्टच्या आधारे तुम्हाला इथूनच तुमचं परीक्षा सेंटर ठरणार आहे, काळजी घ्या. एमपीएससी या आधारावर तुम्हाला सेंटर देणार आहे, तुम्हाला सेंटर निवडण्याची चॉईस नाही आहे. सपोज तुम्ही नाशिक जिल्ह्यातनं फॉर्म भरा तर नाशिकला सेंटर मिळेल, पण नाशिकमध्ये जर सीट अवेलेबल नसेल परीक्षा केंद्रामध्ये तर जवळचा जिल्हा धुळे असेल, नगर असेल, तो तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहे. सो ही माहिती प्रॉपर भरा. त्यानंतर पुढे घेऊन जा तुम्हाला मी, ही झालं अपडेट, तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. त्यानंतर पुढे आपण जातो तिसऱ्या विंडोकडे, ऑदर इन्फॉर्मेशन मध्ये. ऑदर मध्ये तुम्हाला काय भरायचं आहे, तुमच्यावरती काही केसेस जर चालू असेल ना, त्या केसेसची माहिती भरा, नसेल तर नो करून टाका. ओके. त्यानंतर पर्टिक्युलर ऑफ प्राइजेस, मेडल, स्कॉलरशिप तुम्ही काही केल्या असेल त्याची माहिती भरा आणि सेव्ह करा. याच्यावरती काय तुमचं सिलेक्शन वरती काही ग्रेस मार्क वगैरे मिळत नाही, पण असेल तर भरून टाका. कोर्टामध्ये तुमच्या काही केस असेल, येस असेल तर प्रॉपर माहिती भरा, चुकीची माहिती भरू नका. त्यानंतर पुढे जातो आपण थर्ड स्टेजवरती. ऑदर इन्फॉर्मेशन सगळी भरली की तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे आणि ही अपडेट झाली की आपण जातो चौथ्या मुद्द्याकडे, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन मध्ये. क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला भरताना
ॲपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का? यस, भरू शकतात. कधीपर्यंत? तर मुख्य परीक्षेपर्यंत तुमचं काय म्हणजे आपण ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आलं पाहिजे. ते जर येत नसेल तर तुम्हाला फॉर्म भरून पूर्व परीक्षा देता येईल, पण पूर्व परीक्षा पास होऊन मुख्याला जर तुम्ही गेला तर मुख्याला मात्र तुम्हाला एक्झाम देता येणार जोपर्यंत तुमच्या हातात सर्टिफिकेट येत नाही. सो तुम्ही अनुभव घेऊ शकता, काही फरक पडत नाही. भविष्यात तुम्हाला परत चान्स मिळतात. तुमचं काय एज डाऊन होईपर्यंत तुम्हाला चान्सेस असतात. सो ज्यांना वाटतं एक संधी घेऊन बघायची, मला देऊन बघायची, देऊ शकतात. ही सगळी माहिती तुम्हाला 10वी पासून भरायची. 10वी असेल, त्यानंतर 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, तुमचं पदवी असेल किंवा अदर काही तुमचे कोर्सेस असेल त्याची माहिती भरत जायची. ही माहिती भरत असताना बघा हे सगळे एक एक विंडो ओपन करायची. बघा पहिलं क्वालिफिकेशन टाकताना 10वीचं भरा, 10वीची पूर्ण माहिती भरून सेव्ह करा. नंतर ग्रॅज्युएशनची माहिती भरा, सेव्ह करा. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल माहिती भरून सेव्ह करा. 12वीची माहिती सेव्ह करा. अशी सगळी सेव्ह केली की अशी विंडो ओपन होते ह्या बॉक्समध्ये. तुम्हाला वाटलं की चूक भरलेली माहिती मी वाचतोय पण चुकीचं काहीतरी होत आहे, त्यावेळेस तुम्ही काय करा, एडिट पण करू शकता किंवा डिलीट करून परत एकदा पण भरू शकतात. याला संधी आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. हे सगळं सेव्ह केल्यानंतर ही विंडो क्लोज होते आपली आणि मग जातो आपण एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन कडे. तुमच्याकडे या पदासाठी एक्सपिरियन्स तर आता लगेच लागत नाही, नंतर तुम्ही घेऊ शकता एक्सपिरियन्स, पण असेल आता एक्सपिरियन्स तर प्रॉपर माहिती भरून टाका. इथे विंडो ओपन करा. इथे एस केलं की पूर्ण विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये बघा अशी विंडो ओपन होते. हे सगळे विंडो तुम्ही फिलअप करू शकता. जुन्या विद्यार्थ्यांना अपडेट करायचं असेल तर ते माहिती परत एडिट करून अपडेट पण करू शकता, सेव्ह करू शकता. ही विंडो सेव्ह झाली की आपण जातो लास्ट विंडोवर, ज्यामध्ये अपलोड करायचे आपला फोटो आणि सिग्नेचर. या ठिकाणी बघा फोटो अपलोड करताना त्यांनी माहिती दिलेली बघा, इथे माहिती नीट वाचून घ्या. फोटो करताना तुम्हाला 50 KB पेक्षा जास्त चालत नाही, त्यानुसार तुम्ही इथे अपलोड करा. सेम व्हाईट पेजवरती ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननी सिग्नेचर इथे अपलोड करा. फोटो पण असा असावा, जनरली सरळ असावा, चष्मा घातलेला, टोपी घातलेला, कानात बाळी वगैरे असा नसावा, प्रॉपर असावा, समोर बघणार असावा, दोन्ही कान दिसणारे असावे. व्हाईट बॅकग्राऊंड असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी असाही फोटो चालणार आहे, काळजी करू नका. हे सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आपण जातो पुढे. इथे सेव्ह केल्यानंतर इथे विंडो याच्यावरती क्लिक करा आणि इथे सबमिट अँड लॉक प्रोफाईलवरती क्लिक करा. ते एकदा परत कन्फर्म करायला विचारतं, कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर समोर विंडो ओपन होते तुमच्या डायरेक्टली होम विंडो ओपन होते तुमच्या समोर. आता यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन करायचं. परत एकदा लॉग इन केल्यानंतर ही विंडो ओपन होते. आयडी पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमच्यावर ही विंडो ओपन होते. जुने जे विद्यार्थी काय करू शकतात, डायरेक्ट माय अकाउंटवर जाऊन अनलॉक करू शकतात, किंवा आता नवीन ज्यांनी प्रोफाईल बनवलं त्यांना सुद्धा माय अकाउंटवर जाऊन अनलॉक करावं लागेल आणि मग प्रोफाईल परत तुम्ही एडिट करू शकतात. पण एडिट करायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर एमपीसी सगळ्या साईट, सगळ्या ऍड येतात. ऍड एमपीसी आतापर्यंत जेवढ्या ऍड त्या सगळ्या तुमच्या समोर येतात. पण ह्या ऍडला तुम्ही ऍप्लिकेबल आहात का हे चेक करावं लागतं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल ही ऍड आहे माझ्याकडे 2025ची. मी इथे काय केलं, व्ह्यू केलं आणि अजून फॉर्म सुटणार ना, उद्या फॉर्म भरायला सुरुवात होणार, त्यामुळे मी 25चे एक एक्झाम्पल तुमच्या समोर घेतलंय. त्याला व्ह्यू करायचंय, ज्या पण ऍडला तुम्हाला अप्लाय करायचंय. व्ह्यू केलं की तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते आणि ही विंडो ओपन झाली की चेक एलिजिबिलिटी नावाचा ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असा ऑप्शन येतो. तिथे तुम्हाला पोस्ट 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर ह्या पोस्ट दिसतील, किती पोस्टला तुम्ही ऍप्लिकेबल आहात. मग त्यानुसार तुम्हाला ज्यांना ज्यांना अप्लाय करायचं सगळ्यांना करू शकता, एकाला, दोनला, तीनला, त्यानुसार तुम्ही तुमची चॉईस आहे ते त्याच्यावरती क्लिक करू शकतात आणि मग तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा अप्लाय करून मग पुढे जायचंय. आता पुढे काय विचारलं जातं, म्हणजेच फॉर्म कसा भरायचा आहे. हे झालं प्रोफाईल बनवणं. फॉर्म कसा भरायचा, उद्यापासून फॉर्म सुटणार आहे. सो उद्या किंवा परवा त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी घेणार आहे. त्यासाठी हा चॅनल काय करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल बनतं. काही अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका. उद्या मी सेपरेट याच्यावरती फॉर्म कसा भरा हा व्हिडिओ घेणार आहे. तो बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आरंभ बॅच जी आपली आता 2.0 होतं, जुनी बॅच होती, ओल्ड बॅच होती, आता तुमच्यासाठी नवीन बॅच आपण चालू केलेली आहे. ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता. बघा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय या कमी कालावधीत मला अभ्यास चांगला करायचा, त्यांनी ही बॅच आरंभ बॅच 3.0 लगेच जॉईन करा. त्यासाठी पूर्ण टीम ज्यांनी आरटीओ म्हणजे अनुभवी आहेत, ज्यांनी आरटीओच्या एक्झाम 2-2 क्रॅक केला, अशा धनंजय कचरे सर तुम्हाला इथे पूर्ण लीड करताय, गाईड करताय. त्यांच्यावर जे आरटीओ मध्ये ऑलरेडी कार्यरत आहे असे शिक्षक तुम्हाला इथे गाईड करणार आहे. त्यांचा अनुभव 10 ते 15 वर्षापेक्षा जास्तीचा आहे. अशी सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करते. त्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल एकदा बघा आणि लगेच जॉईन करा. कारण बघा मार्गदर्शकाचा रोल आहे तुमचा वेळ वाचवणं आणि तो रोल हे अतिशय प्रॉपर तुमचा कंप्लीट करणार आहे. युट्यूबवरती डेमो लेक्चर पण अवेलेबल आहे, बघून घ्या. आणि प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 30% ऑफ आहे. आरटीओ 30 नावाचा कुपन कोड वापरून तुम्ही लगेच ह्या बॅचला जॉईन होऊ शकतात. काही शंका असेल तुम्हाला तर या शंकेसाठी तुम्हाला मी एक नंबर शेअर करतो. ह्या नंबरला तुम्ही डायरेक्टली कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा.
काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडतं लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.